शुभ दिवस. बेकिंग सोडा अर्थात खाण्याचा सोडा, याला रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. तेव्हा ह्याचा वापर विविध आजारासाठी होतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तर अँटासिड म्हणून खाण्याचा सोडा वापरला जातो किंवा वापरायला काही हरकत नाही, कारण छातीमध्ये जळजळ होते, तोंडाला पाणी सुटते, शरीरातली उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते बघा, आणि अपचन होते. यावेळेस हा खाण्याचा सोडा 1 ग्लास भर पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचा आणि ते पाणी दिवसातून 3 वेळा प्यायचे. ह्याच्यानं काय होतं, ह्याच्यामुळे तुमचं आम्लपित्त, करपट ढेकरा, अपचन यासारखे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. एवढं या खाण्याच्या सोड्याचं महत्व आहे. त्यामुळे तुम्ही नियमितपणे खाण्याचा सोडा वापरत चला. एक रिक्वेस्ट आहे, आपल्या घरात असणारा खाण्याचा सोडा हा औषध म्हणून अँटासिड म्हणून वापरण्यास काहीही हरकत नाही. बरेच लोकांना ऍसिडिटीचा त्रास असतो. यावेळेस फक्त खाण्याचा सोडा तुम्ही 1 ग्लासभर पाण्यामध्ये घ्यायचा, चिमूटभर घ्यायचं फक्त, आणि ते पाणी दिवसातून 3 वेळा प्यायचे. तुम्हाला होणारा ऍसिडिटीचा त्रास, आम्लपित्ताचा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. फक्त 3 दिवस आणि 3 वेळा करा. तेव्हा खाण्याच्या सोड्याचे महत्व जाणून घेत असताना, जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल, दात पिवळसर दिसत असतील, तरी देखील माउथ वॉश म्हणून तुम्ही 1 ग्लासामध्ये चिमूटभर सोडा टाकून माउथ वॉश म्हणून याचा वापर करू शकता. हे ध्यानात ठेवा. जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल, दात पिवळसर दिसत असतील, तर काय करायचं, एक ग्लासामध्ये या खाण्याचा सोडा चिमूटभर टाकायचा आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या. बघा, तुमच्या तोंडाची येणारी दुर्गंधी चटकन थांबेल. तर तोंडाच्या दुर्गंधीसाठी काय करायचं, हे आता सांगितलेला उपाय नक्की करा तुम्ही. माउथ वॉश म्हणून खाण्याचा सोडा तुम्ही वापरू शकता. तेव्हा लक्षात ठेवा, खाण्याच्या सोड्याचे महत्व जाणून घेत असताना मित्रो, आपल्या शरीराला कुठेही भाजल्यास किंवा एखादा कीटक चावल्यास त्या वेदना कमी होण्यासाठी देखील ह्या खाण्याच्या सोड्याचा उपयोग होतो. तेव्हा हा घरगुती उपाय तुम्ही करू शकता. एवढंच कशाला, या खाण्याचा सोडा, हे बेकिंग सोडा काय करायचं, जर तुमच्या पायाचे पंजे सुजले असल्यास दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आणि ते पाणी प्यायचं. बघा, 3च दिवसामध्ये तुमच्या गोट्याखाली सूज, 3 तर कशाला, 2च दिवसामध्ये तुमच्या गोट्याखाली सूज, पायाच्या पंजाची सूज आपोआप कमी झालेले तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला मिळेल. ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांचे पाय सहसा सुजत असतात. अशा पेशंटनी हा प्रयोग जरूर आवर्जून करा. पाणी भरपूर प्या. ते पाणी पित असताना चिमूटभर सोडा त्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका. हे करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे लघवीचे प्रमाण वाढून
तुमच्या शरीरातील जे विषारी घटक असतात ते लघवीद्वारे बाहेर पडण्यास मदत होते आणि साहजिकच किडनीचे कार्य सुधारते. डायलिसिसची वेळ येत नाही. किडनी डॅमेज होण्याची शक्यता कमी होते. मित्रहो, हा उपाय तुम्ही जरूर करा. ज्यांना कोणाला किडनीचा त्रास असेल, पाय सुजले असतील, त्यांनी खाण्याचा सोडा 1 लिटर पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचा आणि दिवसभर ते पाणी पित राहायचं. 3च दिवसामध्ये तुमचा पायाचा पंजाची सूज आपोआप कमी झालेले दिसेल. तर किडनीच्या संदर्भात ही झाली माहिती उपयोग. तर या बेकिंग सोडाचा वापर इतरही कारणासाठी होतो बघा. इतरही कारणासाठी होतो. थोडक्यात काय, तर जे काही आपल्या किचन मध्ये खाद्यपदार्थ असतील ते मग होण्यासाठी किचन मध्ये थोडा खाण्याचा सोडा टाकला तरी ते खाद्यपदार्थ मऊ होतात, खुसखुशीत लागतात. किचन मधील कठीण डाग किंवा घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी हा सोडा वापरात आणायला काहीही हरकत नाही. टॉयलेट मध्ये सुद्धा हा सोड्याचे पाणी तुम्ही वापरू शकता. यामुळे टॉयलेटचं भांडं स्वच्छ होतं. घरामधील फ्रीज, शूज किंवा कचरा पेटी यासारखी वस्तूंचे दुर्गंधी थांबवण्यासाठी तुम्ही या सोड्याचे पाणी वापरू शकता. बेकिंग सोडा अत्यंत चांगला आहे. घरगुती उपायासाठी हा सोडा अत्यंत उपाय. फरक एवढाच की हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला हे त्रास सहन करावे लागतात. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही चिंता सोडा, वाईट सवयी सोडा, भीती सोडा. जीवनामध्ये जीवन जगत असताना आयुष्यामध्ये तुम्ही काय करा, चिंता सोडा, वाईट सवयी सोडा, भीती सोडा. तुम्हाला वाटणारी भीती आहे ती सोडा. पण एक खाण्याचा सोडा कधी सोडू नका. खाण्याच्या सोडाचा एवढे फायदे आहेत की याने आम्लपित्त, पोट फुगणे, अपचन, थोडक्यात ऍसिडिटी यासारखे, तसेच होणारे किडनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या बेकिंग सोडा अत्यंत फायदेशीर आहे. तेव्हा मित्रांनो, तोंडाची दुर्गंधी सोडण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी येत असेल, आम्लपित्ताचा त्रास असेल, माउथ वॉश म्हणून किंवा भाजल्यानंतर पंजाला सूज आल्यास या खाण्याच्या सोडाचे महत्व फार फार चांगले. त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी टाकलेला आहे. तुम्ही हा उपाय जरूर करून पहा. तुम्हाला 101% फरक पडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे पाय घोट्याच्या खाली सुजले असतील अशा रुग्णांनी हा प्रयोग करायला काहीही हरकत नाही. हा एक घरगुती उपाय आहे. ज्यांना आम्लपित्ताचा, ऍसिडिटीचा त्रास आहे, उपचन होते, करपट ढेकरा येते, तोंडाला पाणी सुटते, अशा पेशंटने देखील खाण्याचा सोडा पाण्यामध्ये टाकून पिण्यास हरकत नाही. हा त्रास देखील खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा फायदेशीर आहे. तेव्हा या खाण्याच्या सोड्याचा फायदा आपण पाहत असताना हा उपाय आपण जरूर करावा अशी माझी एक रिक्वेस्ट आहे. हा प्रयोग तुम्ही करून जरूर पहा. जे काही तुमच्या शरीरात विषारी घटक साचले असतात ते घटक बाहेर पडण्याला मदत होते. ते लघवीतून बाहेर पडतात. आणि यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, 1 लिटर पाण्यामध्ये किंचित खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि ते पाणी दिवसभर प्यायचे.
बघा फक्त हे 3 दिवस करून करा. फक्त 3 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ हे पाणी पित राहा आणि दिवसभर जरी पिले तर काहीही फरक पडत नाही. तुमच्या पंजाची सूज आपोआप कमी होईल आणि पोटासाठी जे आम्लपित्ताचा त्रास होतो तो दूर होईल. अँटासिड म्हणून या सोड्याचा वापर तुम्ही जरूर करू शकता. तेव्हा मित्रांनो, याची काळजी घ्या आणि स्वतःही लक्षात ठेवा. इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ इतका फायदेशीर होणार आहे की तुम्ही हा प्रयोग करून पहा आधी आणि नंतरच शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.